नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लखपती दीदी योजना याबद्दल माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला माहिती आहे का, लखपती दीदी योजना ही योजना केंद्र सरकारने विशेष महिलांसाठी किंवा विशेष करून महिलांसाठी चालू केलेली योजना आहे। या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी अर्ज कुठे करावा, कोणते कागदपत्र या अर्जासाठी लागतात, कोणत्या महिला या अर्जासाठी पात्र आहेत आणि या योजनेचे किंवा या महिलांसाठी असणाऱ्या योजनेचे याचे फायदे कोणकोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही आधी सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, सुरुवातीला अर्ज तुम्हाला कुठे करता येईल किंवा अर्ज कसा करता येईल हे बघण्याआधी ही योजना सुरू का केली हे आपण बघून घेऊयात। ही योजना सुरू करण्यामागचं एक उद्दिष्ट म्हणजे महिलांना जर व्यवसायासाठी कुठल्या भांडवल लागत असेल किंवा कुठले पैसे लागत असतील तर यासाठी महिलांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारकडून 1 लाख ते 5 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळते। परंतु हे कशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख आणि 5 लाख अशा पद्धतीने तुम्हाला हे अर्ज मिळतं। हे अर्ज तुम्हाला बिनव्याजी अर्ज असतं, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तारण या कर्जावरती द्यावं लागत नाही। कुठल्याही प्रकारचं इथं तुम्हाला लोन करत असताना या अर्जावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज तिथे लागत नाही। ही योजना तुम्हाला लागू झाल्यानंतर तुम्हाला तिथं सरकारकडून इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध असतो। आतापर्यंत लखपती दीदी या योजनेच्या अंतर्गत सुमारे 80 लाख बचत गटांना इथे या योजनेचा फायदा झालेला आहे आणि या योजनेच्या मार्फत सुमारे 9 करोड महिलांना आतापर्यंत लाभ घेत आहेत आणि लाभ भेटलेला आहे। ठीक आहे, या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असतील तर या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी सर्वात पहिली अट म्हणजे ती महिला एखाद्या बचत गटाची सदस्य किंवा सभासद असायला पाहिजे। त्या महिलेकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे। ती महिला भारतातील अधिवासी म्हणजे त्या महिलेकडे भारताचं अधिवास प्रमाणपत्र असायला पाहिजे। आपण जर महाराष्ट्राचे आहोत तर त्या महिलेकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असायलाच पाहिजे। त्यानंतर त्या महिलेकडे 10वी किंवा 12वीची मार्कशीट किंवा गुणपत्र असायला पाहिजे। त्यानंतर सदर महिलेचं आधार कार्ड तिच्या बँक अकाउंटशी लिंक असायला पाहिजे। ही झाली या या योजनेमध्ये पात्र असण्यासाठी महिलांची अट। आता तुम्हाला यासाठी अर्ज कुठे करता येणार आहे तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला सुरुवातीला तुमच्या गावातील जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी सेविकेला भेटायचंय, तिच्याकडे या लखपती दीदी योजनेअंतर्गत अर्जाची चौकशी करायची आहे। तुम्हाला माहिती आहे की आपला भारत, महाराष्ट्र किंवा कुठलेही राज्य हे किती मागास आहेत आणि एवढ्या लवकर तरी या अर्जाची माहिती त्या अंगणवाडी सेविकेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायची पुढची स्टेप, तुमचे तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं ठिकाण जिथे बचत गटाचं ऑफिस असतं, कार्यालय असतं, तिथे सरकारी ऑफिसमध्ये जाऊन या लखपती दीदी योजनेबद्दल तुम्हाला विचारणा करायची आहे। तिथे तुम्हाला 100% याबद्दल माहिती मिळेल आणि माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। या योजनेमध्ये तुम्हाला 1 लाखापासून तर 5 लाखापर्यंत हा फायदा तिथं होऊ शकतं। 1ही रुपयाचं तुम्हाला तिथं व्याज भरावं लागत नाही आणि टप्प्याटप्प्यांमध्ये तुम्हाला ते कर्ज भरावं लागतं। त्यामुळे तुम्हाला जर नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, कुठलं भांडवल उभं करायचं असेल तर तुमच्यासाठी लखपती दीदी योजना खूप महत्वाची आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।